सँटीने वाजवली घंटी आणि मिळाल्या धावा 7. धावसंख्या 8. धावसंख्या झालेली होती 8 धावा. मथुर 1001 नॉन स्ट्राईक वरती आल्यानंतर माहिब्याच्या बॅट मधून आलेला षटकार. आणि तुळसण 11ची गाडी निकालावरती फॉल झालेली होती त्यामुळे त्या गुलाल हुकला. चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. सँटी पुढचा चेंडू आहे फ्री हिट. पाहूया सँटी या ठिकाणी पुन्हा एकदा घंटी वाजवतो का, पूर्णपणे फायदा उचलू शकतो का. सूर्यकांत दादांच्याकडे खूप अनुभव आहे, ते पूर्णपणे रोखण्याचा प्रयत्न करतील, परंतु चेंडू त्या स्लॉट मध्ये पॉटमनने पाठवलेला का या ठिकाणी चेंडू आहे फ्री हिट. चेंडू आहे फ्री हिट त्याच्यामुळे एकच धाव. सँटी आतल्या सँटीच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य उमटलेलं आहे कारण चेंडू होता फ्री हिट. एक उत्कृष्ट झेल पाहायला मिळाला राकेश कडून. राकेशनेच घेतला ना. सूर्यकांतचा पुढचा चेंडू सुजित साठी पूर्णपणे बीट, पण हा चेंडू असेल वाईड. अतिरिक्त धावांच्या मत्तेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 10 धावा. सूर्यकांत दादा यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे क्रिकेटचा. पाहूया ते सुजितला थांबवण्यात यशस्वी ठरतायत का. पुन्हा एकदा तोच चेंडू, तीच लाईन, तीच दिशा आणि पुन्हा एकदा चेंडू वाईड. मथुर 1001 स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. पूर्णपणे बीट झालेला आहे. सुजय शेवाळे कोणतंही उत्तर नाही या चेंडूत. खूपच तेज आणि तर्रा चेंडू गेलेला आहे आणि मी मागाशी उल्लेख केला गेला होता हा अनुभव आहे मित्रांनो. सुजित सारख्या मातबर फलंदाजाला जखडून ठेवलंय, कोणतंही उत्तर नाही, पूर्णपणे निरुत्तरित हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आणि गती गती आणि गती. राजूकंकच्या हाताला चटका देऊन जाणारे चेंडू या ठिकाणी फेकले जात आहेत ते सूर्यकांत दादा यांच्या कडून. हेलिकॉप्टर पाहूया राकेश आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होणार का, परंतु या ठिकाणी धावाची संधी. राजूकंक गच्छाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कुसूरच्या बकासूर कडून. हा चेंडू जर नाही ती गडबडीत झालं तेवढं चालते. यावेळी पुन्हा एकदा वंडी. एक धावाच्या मत्तेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा आणि या ठिकाणी स्ट्राईक वरती आलेला आहे सँटी. सामना करेल राजू कंकच्या गोलंदाजीचा. राजू कंक एक उत्कृष्ट अनुभवी गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या गावासाठी खेळताना आपले 100% देण्याचा प्रयत्न करतो, पूर्णपणे झोकून देतो आणि राजू कंक खरा तो सबसे बडा असं गणित असतं त्या मॅचमध्ये. ज्या मॅचमध्ये राजू कंक 3 ओव्हर खेळतो. आतापर्यंत स्वतःच्या वैयक्तिक करिअरमध्ये राजू कंक आणि या ठिकाणी हाफ ट्रॅकर बॉल पुल केला, पॉवरफुल आणि सक्सेसफुल. 1 बाउन्स चेंडू होते सीमारेषे पार. मिळतील धावा 4. या 4 धावांच्या मत्तेने धावसंख्या वाढते.
धाव संख्या झालेली आहे ती 19 धावा. राजू कंकवरती केलं गेलं आक्रमण. आणि हेच तर पावसाळी क्रिकेट आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षण करा, परंतु हे देखील लक्षात ठेवा की आपणाला स्वतःला कोणती इजा होऊ नये, कारण घरी आपले आई भाऊ बहीण वडील हे सगळे वाट पाहत असतात. त्यामुळे क्रिकेट खेळा, परंतु स्वतःला कोणती इजा होऊ देऊ नका. राजूच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल सँटी, आणि सँटीने वाजवले घंटी. चेंडू जातो सीमा रेषे पार. बिग आणि ह्यूज षटकार. सँटीने एक हाय अँड हँडसम षटकार ठोकलेला गेलेला आहे आणि दाखवून दिले गेल्या संधीला जो परफॉर्मन्स होता त्यात थोडा बदल. आणि पुन्हा एकदा झेलची संधी होती, परंतु झेल ड्रॉप झाला. त्या ठिकाणी झेल होतोय धरणीला दान. राजू कंकला देखील मित्रांनो विसरून चालणार नाही, कारण ज्याप्रमाणे सुजित शेवाळीची बॅट तळपते त्याचप्रमाणे राजू कंकची देखील बॅट तळपू शकते. सँटीसाठी हाफ ट्रॅकर पुल केलाय, पॉवरफुल. सँटीने पुन्हा एकदा घंटी वाजवलेली आहे. सँटीने वाजवली घंटी, मिळतील धावा 6. मॅच बघतोय बंटी आणि संध्याकाळी भेटेल. समोर दिशेला फटका सजवला आहे. एकदा पुन्हा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होणार का? आणि या ठिकाणी एखाद्यावरती समाधान मानले गेले, थांबवले गेले सुजित शेवाळे यांच्याकडून. धाव संख्या झालेली आहे 32 धावा. राजू कंक याच्यावरती आक्रमण केले गेले मित्रांनो. राजू कंकचा हा अंतिम चेंडू. सामना करेल सुजित. ऑफसाईडच्या दिशेला क्लासिकल कव्हर ड्राइव्ह मित्रांनो. एक क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक देखणा आणि सुरेख फटका सुजित शेवाळेच्या बॅट मधून पाहायला मिळाला 6 धावांसाठी. राजू कंकच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठले गेलेले आहेत, आणि त्यामध्ये मोठं योगदान आहे ते म्हणजे सँटीचं, कारण एक चौकार आणि 2 षटकार सँटीने खेचले. त्यानंतर स्ट्राईक एंडवरती सुजित शेवाळेला त्याच्या देखील बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी मागील संडेला जो सेमीफायनलचा सामना झाला होता त्या सामन्यामध्ये कुसूर 11 हा संघ विजय झाला होता, आणि एका धावेने पराभूत झाला होता तो लव्ह स्टार 11 संघ. आणि त्याच गोलंदाज आहे. गोलंदाजाचं नाव अमित. सामना करतोय सँटी. पुन्हा एकदा तेज अंतराळ चेंडू. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय. नाही, राजू कंकच्या हातामध्ये पकडला जातोय झेल. आणि या ठिकाणी सँटीची घंटी वाजलेली. नंतर या ठिकाणी ज्या खेळाडूची चर्चा केली गेली होती, ज्याची फलंदाजी बघण्यासाठी सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा आतुरल्या होत्या, तो फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये उतरतोय. नाव आहे आकी, मॅन फ्रॉम येवती.
मॅन फ्रॉम साकीनाका आकाश शेवाळे. अरे भावा तसं नाही काय विषय. स्ट्राईक एंड वरती आलेला आहे सुजित शेवाळे. गोलंदाज अमित उत्कृष्ट गोलंदाज त्याचा सामना करेल 40 धावा 40. त्याचा सामना करेल सुजित. सुजित कडे कोणतं उत्तर नाही. एका उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी गोलंदाजाकडून पाहायला मिळते. नाव आहे अमित मॅन फ्रॉम कुसूर गावचा सितारा. राजू कंकच्या विश्वासावरती खरा उतरणारा हा गोलंदाज. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर सजवायचा होता परंतु लँड होऊ शकलेलं नाही. कनेक्शन खूपच खराब. सुजित शेवाळे या ठिकाणी इन्फॉर्म दिसत नाहीये. गोलंदाजाने पूर्णपणे जखडून ठेवले गेलेलं आहे. नाव आहे अमित आणि या ठिकाणी लेग साईडच्या दिशेला फटका सजवला गेला सुजितच्या बॅटमधून. शेवटच्या चेंडूवरती केलं गेलं आक्रमण. मिळतील धावा 6. या 10 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 47 धावा. विजयासाठी लव स्टार 11 शेवाळवाडीला कुसूर संघाला विजयासाठी 48 धावांचं एक भलं मोठं आव्हान उभं केलेलं आहे. परंतु राजू कंक स्ट्राईकवरती राहिला तर हे आव्हान देखील कमी पडू शकतं. या ठिकाणी काव कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेला आहे लव स्टार 11चा वंडर बॉय आणि कराड क्रिकेट असोसिएशनचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा गौरव शेवाळे. स्ट्राईक एंड वरती आहे कुसूरचा बाकासूर. काय या ठिकाणी गौरवची स्माइल. घायाळ झालं माझं मन ती स्माइल बघून. गौरव शेवाळे स्ट्राईक एंड वरती आहे कुसूरचा बाकासूर आणि गोलंदाज ट्रॅक वरती मथुर 1001. सुजित शेवाळे येवतीचा मथुर
स्ट्राईक वरती आहे कुसूरचा बकासूर. पाहूया हे बॅटल मित्रांनो, हे बॅटल पाहण्यासारखं असेल. हा सामना नक्कीच पाहण्यासारखा असेल मित्रांनो. काटेकी टक्कर, कोणीही कोणाला कमी नाही मित्रांनो. सँटी कुठं आहे सँटी? चला क्वालिफायच्या 4 टीम ज्या आहेत त्यांचे कर्णधार या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे. चिठ्ठ्या टाकायच्या आहेत, चिठ्ठीसाठी यायचं आहे. सुजीतचा पहिला चेंडू, सामना करेल राजू. लेग साईडला मारायला मोठा फटका, एक धाव पूर्ण. नक्कीच राजू दुसऱ्या धावाचा प्रयत्न करेल आणि या ठिकाणी तेच केलं जात आहे आणि 2 धावा सहज पूर्ण. मित्रांनो या सामन्यामध्ये कुसूर टीमला जर विजय प्राप्त करायचा असेल तर राजू कंक याचं स्ट्राईकवरती असणं महत्त्वाचं असेल. राजू कंकला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच होणार सूर्यकांत दादाकडून, यात काही शंका नाहीये. चला बामणवाडी टीम कर्णधार दत्ता, बुरबुशी 11चे कर्णधार, गारेवाडीचे कर्णधार, हा गारेवाडीचे कर्णधार आणि शिवशंभो शेवळवाडीचे कर्णधार. चला 4 टीमच्या कर्णधारांनी यायचं आहे आणि तुळसण टीमचे कर्णधार तसंच घरी जायचं आहे. सुजीतचा पुढचा चेंडू राजूसाठी, ऑफ साईडच्या दिशेला, काव करण्याच्या दिशेला संधी आहे परंतु संधी चेंडू केला, झेल केला, धरणीला दान. मित्रांनो ही कॅच नाही तर ही मॅच सोडले. मित्रा ही कॅच नाही तर मॅच सोडले. सुजीतचं एक्सप्रेशन सांगून जाते की ही कॅच किती इम्पॉर्टंट होती, कारण तो राजू कंक जर मैदानावरती थांबला तर किती मोठं आव्हान असेल तर ते राजू कंकच्या समोर फिकं पडलं जातं. सामना करतील आता स्ट्राईक एंडवरती असतील सूर्यकांत दादा. एक अनुभव, एक यंग टॅलेंट वर्सेस अनुभव. पाहूया कोण कोणावरती भारी. आणि गौरव शेवाळे आहेत समोर, कराड क्रिकेट असोसिएशनचा चॉकलेट बॉय. मागाशी मी उल्लेख केलं, हजारो लाखो दिलो की धडकन. सुजित शेवाळेचा पुढचा चेंडू, सामना केली सूर्यकांत दादा. ओहो तेज तर्रार, कोणतेही उत्तर नाही सूर्यकांत दादा यांच्याकडे. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, मिळतील ती फक्त 1 धाव. एका धावेच्या मतीने धाव फलक फुले सरसावते. धाव संख्या झालेली आहे त्या 4. 3 चेंडू आणि 4 धावा. सुजित शेवाळे, फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला गेला होता परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. मिळेल ती फक्त एकच धाव. चला 4 टीमचे कॅप्टन यायचं या ठिकाणी. गारेवाडी टीम, शेवळवाडी टीम, बुरबुशी 11. चला रोहित पाटील कुठे असतील, स्टेजवरती यायचंय. शेवळवाडी, शिवशंभो शेवळवाडी सॅगी स्टेजवरती यायचंय. या ठिकाणी चिट्ट्या टाकल्या जाणार आहेत. फर्स्ट हाफ झाल्यानंतर या ठिकाणी चिट्ट्या टाकल्या जाणार आहेत. सुजित शेवाळे तेज तर्रार गोलंदाज, सामना करतील सूर्यकांत दादा. फुलटॉस पुन्हा एकदा फुलटॉस, एकदा पुन्हा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होणार का? आणि एस निश्चितच दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला, सँटीकडून होते चुकी. सोन्या 50-50 करून एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करण्यात आलं. त्या ठिकाणी फेकी व्यवस्थित होती परंतु चेंडू गॅदर करता आला नाही सँटीला. सँटीने बरीच वाजवली घंटी परंतु आता या ठिकाणी विकेटी करतोय. सुजितचा पुढचा चेंडू, तेज तर्रार, कोणतेही उत्तर नाही. बॉडी लाईन गोलंदाजी केली जाते. चेंडू पडल्यानंतर आणि या ठिकाणी धाव संख्या झालेली आहे ती 7 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 7.
या ठिकाणी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोण येणार, सँटी की सोनिया? धाव संख्या झालेली आहे 7 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. चला स्ट्राइक वरती आहे निखिल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती निखिल. सोन्या 50-50. स्ट्राइक वरती आहे कुसूरचा बाकासूर. पाहूया कोण कोणा भारी पडते. सोन्याचा आकुरी सोडतोय आणि या ठिकाणी आकुरी सोडली गेलेली आहे सोन्याकडून. मी ते अतिरिक्त एक धाव. एका धावीच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतोय. धाव संख्या झाली 8 धावा. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 40 धावांची गरज असेल. राजू कंक. कुसूर टीमला विजयासाठी 12 चेंडू मध्ये 40 धावांची गरज असेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती एक उत्कृष्ट गोलंदाज सोन्या, रायझिंग स्टार. राजूसाठी हाफ ट्रॅकर. कोणतंही उत्तर नाही. चेंडू जातो घोषांकित क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी पाऊस या ठिकाणी लव स्टार 11 शेवाळवाडीची साथ देताना पाहायला मिळतोय. कारण तो पावसामध्ये मोठे फटके खेळणं खूप कठीण होतं मित्रांनो. परंतु राजू कंककडे ते टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटला न्याय द्यावा लागेल. लेगसाच्या दिशेला कोणच्या दिशेला खेळलेला मोठा फटका. एकदा पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. स्ट्राइक राजूकडे स्वतःकडेच ठेवेल सोन्या. राजू कंक सारख्या एका मातब्बर फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवले. मोठे फटके खेळू दिले जात नाहीत. चला भुरभुशी टीमचे कर्णधार आलेले आहेत रोहित पाटील. पंच आमच्याकडे होतील. पंचांचा इशारा वाईड. अतिरिक्त अजून एक धाव ऍड होते. कराड असोसिएशनचे हिटमॅन. कराड क्रिकेट असोसिएशनचा मान, अभिमान, स्वाभिमान रोहित पाटील. पुन्हा एकदा स्वतःच्या चाकुरी सोडताना सोन्या 50-50. चला चारही टीमचे कर्णधार यायचा. या ठिकाणी एक विजय संघ अशी चिठ्ठी काढली जाणार आहे. चिठ्ठ्या उडवल्या जाणार आहेत. परत बामणवाडी टीम कर्णधार. पुन्हा एकदा तेच तर्रार. कोणतंही उत्तर नाही. राजू कंक याच्याकडे धाव आहे ती 13 धावा. आहे की इथे राजू कंक. मित्रांनो पावसामुळे कोणते मोठे फटके खेळू शकत नाही. खूप कठीण असतं पावसामध्ये मोठे फटके खेचणं. परंतु सकाळी विशाल मोरेने ते टॅलेंट दाखवून दिलं. अक्षरशः पावसामध्ये आग लावली विशाल मोरेने. ऑफसाईडच्या दिशेला क्लासिकल फेवरेट कव्हर ड्राईव्ह राजू कंकच्या बॅट मधून मिळेल ती फक्त एक धाव. धाव संख्या झालेली आहे 14 धावा. थांब एकच उचल एकच. हा चल. सूर्यकांत दादा स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. खूपच हुशार. यू आर व्हेरी चालाक ब्रो. आणि चिठ्ठी काढलेली आहे मित्रांनो आणि उघडणच झाल्या. चला बुरबुशी 11 इंटू द सेमीफायनल. इकडे
बुरबुशी 11 रोहित दादा पार्टी तो बनती है ते पहिली ती चालेल षटक झालं का पुढे लक्ष दे चला यानंतर होणारा पहिला सामना शिवशंभो शेवळवाडी आणि या सामन्यातील विजयी संघ शिवजान तुमची गारेवाडी बामणवाडी आणि तुझे गारेवाडी बापू तू जिंकलास का नाही लिहून घे ना मला आता त्याला समजतो हर लिहून घे ना यार बॉलर आणि काय वाटतो की आहे ना पेन तो काय तिथं आपल्याला काय मामा गारेवाडी बामणवाडी गारेवाडी बामणवाडी गोलंदाजीच्या ट्राय करती सँटी सामना करेल राजू ए साइडला सरकी आणि राजू कंच्या बॅट मधून आसमानी सुलतानी डोला संतोष शेवळवरती केलं जातं आक्रमण पहिल्याच चेंडूवरती मोठा ब्लास्ट राजू गंगा तो थांबणार नाही तिसरा सॉरी तिसऱ्या चेंडूवरती लगातारचा दुसरा ना लगातारचा दुसरा धाव संख्या झालेले 27 पुन्हा एकदा सँटीवरती केलं जातं आक्रमण राजू गंग सेट ऑन फायर गरज आहे याच मोठ्या फटक्यांची 33 धाव संख्या झालेले 2 चेंडू 15 धावांची 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे विजयासाठी चला विनर आहे यातला विनर आहे चला बामणवाडी टीम कर्णधार आणि घरवाडी चला टॉस उडून घ्यायचा आहे एक चेंडू आणि 11 धावांची गरज हे फटके जर पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये जर आले असते तर निश्चित राजू कंक खूप हावी ठरला असता लो स्टार 11 शेवटवरती परंतु मॅच तर जिंकू शकत नाही परंतु पराभवाचं अंतर कमी करण्याचं काम केलं गेलेलं आहे या ठिकाणी चौकार असेल काय पंच काय चौकार आहे चला आणि आत्ता झालेला नुकतं गारेवाडी विंडो टॉस आणि काय घेतलंय किरण गारे